मुवमेंटचा केली होती आणि त्याच्यामध्ये आपण ज्या काही मुवमेंट्स आहेत त्यातल्या बऱ्याचशा मुवमेंट्स आपण बघितल्या होत्या, ज्याला आपण एक मिनिट, थोडस पीपीटीचा प्रॉब्लेम येतो. पण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की जेव्हा महिलांचं जे अझम्पशन होतं की मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर आपण आपले सगळेच सोशल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक प्रॉब्लेम आपण सोडवू शकू असं त्यांना वाटत होतं. पण मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर देखील हे प्रॉब्लेम्स त्यांना सोडवता आले नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तर ही जी काही मुवमेंट आहे, फेमिनिझमची जी काही मुवमेंट आहे, या फेमिनिझमच्या मुवमेंटला त्यांनी रिलॉन्च करायचं ठरवलं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये ही सगळी मुवमेंट रिलॉन्च करत असताना एक वेगळी आयडियोलॉजी किंवा वेगवेगळे अप्रोच घेऊन या फेमिनिझमच्या मुवमेंटला सुरुवात झाली, अशी आपण चर्चा मागच्या वेळेस केली होती. आणि मग त्याच्यामध्ये जे काही एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत, या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज खूप मर्यादित दिल्या गेल्या. जसे की शिक्षकाचं क्षेत्र असेल किंवा शिक्षिका असतील किंवा नर्सचं क्षेत्र असेल, अशा काही मर्यादित जी काही अपॉर्च्युनिटीज होत्या एम्प्लॉयमेंट मधल्या, त्या एम्प्लॉयमेंट मधल्या अपॉर्च्युनिटी दिल्या गेल्या. पण त्या खूप मर्यादित दिल्यामुळे महिलांचं आंदोलन जे काही त्यांचं जे अझम्पशन होतं ते अझम्पशन फॉल्टी ठरल्याचं त्यांना दिसू लागलं. शिवाय जे काही शिक्षणामधल्या अपॉर्च्युनिटीज होत्या, एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज होत्या, तर त्याच्यामध्ये देखील त्यांना लिमिटेड चॉईस ठेवल्या गेल्या. आणि त्याच्यामुळं त्यांनाही जे काही इतर क्षेत्रामधलं जे काही एज्युकेशन त्यांना हवं होतं ते एज्युकेशन त्यांना मिळत नव्हतं किंवा तशा पद्धतीची चॉईस त्यांना देण्यात आलेली नव्हती. आणि त्याच्यामुळं काय झालं तर महिलांनी जे काही आंदोलन होतं, त्यांची जी काही मुवमेंट होती, त्या मुवमेंटला त्यांनी रिलॉन्च करायचं ठरवलं. आणि रिलॉन्च करत असताना त्यांनी काही अप्रोच, काही आयडियोलॉजी घेऊन पुढे या आंदोलनाला सुरुवात केली, याची चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती. आणि मग याच्यामध्ये या वेगवेगळे अप्रोच घेऊन किंवा आयडियोलॉजी घेऊन या फेमिनिझमच्या मुवमेंटने महिलांनी या मुवमेंटला रिलॉन्च केलं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लिबरल मुवमेंट कशा पद्धतीने त्यांनी पुढे आणली, ज्याला आपण लिबरल फेमिनिझम असं म्हटलं. त्यानंतर आपण बघितलं होतं की मार्क्सिस्ट फेमिनिझमची मुवमेंट त्यांनी कशा पद्धतीने पुढे आणली आणि मग त्याच्यावरही आपण चर्चा केली होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने ही लिबरल जी काही फेमिनिझमची मुवमेंट आहे याची नेमकी डिमांड काय आहे आणि त्यांचं नेमकं आयडियोलॉजिकल स्ट्रक्चर काय आहे. आणि मग त्यांनी कशा पद्धतीच्या मागण्या केलेल्या आहेत की महिलांच्या संबंधातले कायदे हे महिलांनीच तयार केले पाहिजेत, त्याचा महिलांच्या संबंधातले जे काही कायदे आहेत ते कायदे तयार करण्याचा अधिकार पुरुषांना नसावा, अशा पद्धतीच्या काही डिमांड्स त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी इक्वल ऍक्सेस मागितलेला आहे. मग ते एज्युकेशन असेल, पॉलिटिक्स असेल किंवा जे काही इकॉनॉमिक फील्ड आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी इक्वल ऍक्सेस त्यांनी मागितलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकूणच काय तर लिबरल फेमिनिझम ही जी मुवमेंट आहे, या लिबरल फेमिनिझमच्या मुवमेंटमध्ये स्त्रियांना काय असेल तर पुरुषांच्या बरोबरीने इक्वॅलिटी असेल, समता असेल, पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य असेल आणि पुरुषांच्या बरोबरीने सगळे अधिकार असतील, अशा पद्धतीची एक मुवमेंट या लिबरल फेमिनिझम मुवमेंटनं आपल्याला सुरू केली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग याचं जे काही मेन वैशिष्ट्य आहे ते एवढंच आहे की स्त्री आणि पुरुष यांना मिळणारे जे स्वातंत्र्य आहे किंवा त्यांना मिळणारी जी इक्वॅलिटी आहे, तर ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया असाव्यात, अशा पद्धतीची एक डिमांड यांची आपल्याला पाहायला मिळते. आपण पुढे हे बघितलं होतं की कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी किंवा इक्वॅलिटी पाहिजे आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं एज्युकेशनमध्ये त्यांना इक्वॅलिटी पाहिजे किंवा इक्वल अपॉर्च्युनिटी पाहिजे, पॉलिटिक्समध्ये पाहिजे, इकॉनॉमिक्समध्ये पाहिजे आणि सोशल स्टेटसमध्ये देखील त्यांना
इक्वल ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे. पण ही कशा पद्धतीची पाहिजे हे देखील आपण बघितलं होतं, की पुरुषांनी हे समजून घेतलं पाहिजे, त्यांची अंडरस्टँडिंग अशी झाली पाहिजे, की सी इज इक्वल टू मी, ती माझ्या बरोबरीची आहे किंवा ती माझ्या समान आहे, अशा पद्धतीची त्यांची मानसिकता झाली पाहिजे. आणि स्त्रियांनी देखील हे समजलं पाहिजे, की आय एम इक्वल टू हिम, म्हणजे मी त्याच्या बरोबरीची आहे. अशा पद्धतीची जी काही अंडरस्टँडिंग आहे, ती अंडरस्टँडिंग समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. तेव्हा कुठं या दोघांचं जे सोशल स्टेटस आहे, ते सोशल स्टेटस हे इक्वल होईल किंवा ज्याला आपण समता ज्याला म्हणतो, स्त्री पुरुष समानता ज्याला म्हणतो, तर तशा पद्धतीची ही इक्वॅलिटी निर्माण होईल. आणि मग याच्यामध्ये आपण बघितलं होतं, की याचे जे काही समर्थक आहेत, त्याच्यामध्ये आपण मेरी क्राफ्ट असतील, जॉय जे.एस. मिल असतील किंवा टेलर असतील, तर यांची नावं आपण बघितली होती. पुढे आपण मार्क्सिस्ट फ्युमॅनिझमला देखील सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये फ्रेडरिक एंगल्स या महत्वाच्या विचारवंताने त्याचं जे काही पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे किंवा त्याची नेमकी डिमांड काय होती याची देखील आपण चर्चा केली होती. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जे काही स्त्रियांचे प्रॉब्लेम्स पुढे आणले आणि त्याचं जे काही अनालिसिस त्यांनी केलं, त्याची चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती. तुम्हाला परीक्षेला हा प्रश्न देखील येऊ शकतो, की फ्रेडरिक एंगल्सनं मार्क्सिस्ट फ्युमॅनिझम कुठल्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे किंवा फ्युमॅनिझमच्या बाबतीमध्ये फ्रेडरिक एंगल्सनं त्याच्या कुठल्या पुस्तकामध्ये चर्चा केली आहे. तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे, की द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट या पुस्तकामध्ये फ्रेडरिक एंगल्सनं फ्युमॅनिझमच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. हे पुस्तक केव्हा आलं होतं, तर हे तुम्हाला ते माहित असलं पाहिजे. 1892 ला ते पुस्तक आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर कदाचित ह्या पुस्तकाचे वर्ष देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आपण हे बघितलं होतं, की थेअरी ऑफ रिप्रोडक्शन ही नेमकी कशा पद्धतीने मांडली गेली आणि स्त्रिया कशा पद्धतीनं कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला जे काही लेबर फोर्स पाहिजे आहे, तर त्या लेबर फोर्सचं जे काही प्रोडक्शन आहे, ते प्रोडक्शन कशा पद्धतीनं करतात आणि एक नेक्स्ट जनरेशन म्हणजे कामगारांचं एक नेक्स्ट जनरेशन ते कशा पद्धतीनं त्याला जन्म देतात आणि त्याचं संगोपन करतात. त्याच्यामुळे त्यांचं जे काही योगदान आहे या कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मधलं, ते गृहीत धरलं जात नाही. आणि मग त्यांना अनपेड वर्क अशा पद्धतीचं जे काही वागणूक दिली जाते, तर ती तशी देऊ नये अशा पद्धतीची डिमांड देखील आपल्याला मार्क्सिस्ट फ्युमॅनिझमने केलेली पाहायला मिळते. आणि मग त्यांनी हे जे काही महिलांचं जे काही योगदान आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी थेअरी ऑफ रिप्रोडक्शन अशा पद्धतीची मांडणी केलेली आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली होती. आज आपण जी चर्चा करणार आहोत ती आहे रॅडिकल फ्युमॅनिझमची. सिमॉन दी बुवा या महत्वाच्या लेखिकेने द सेकंड सेक्स या पुस्तकामधून जी काही चर्चा नंतरच्या कालखंडामध्ये घडून आणली ती खूप महत्वाची आहे आणि ती रॅडिकल स्वरूपाची आहे, म्हणून आपण त्याला रॅडिकल फेमिनिझम असं म्हटलेलं आहे. आणि सिमॉन दी बुवानी या पुस्तकामध्ये स्टेटमेंट असं केलं की कुठलीही स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तर तिला समाज स्त्री म्हणून घडवत असतो. अशा पद्धतीचे स्टेटमेंट तिने केले आणि त्यांनी सांगितलं की स्त्री ही स्त्री म्हणून घडवली जाते, ती काही जन्माने स्त्री होत नाही, अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलं. आणि खऱ्या अर्थानं एका क्रांतिकारी स्त्रीवादाला इथून पुढे सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्यांनी सांगितलं की स्त्रीला एक किचन मध्ये बंद केलं जातं किंवा त्याचे जे काही हॉरिझॉन आहे ते फक्त लिमिटेड ठेवलं जातं किंवा तिचे जे पंख आहेत ते पंख छाटले जातात आणि मग तिला सांगितलं जातं की तुला आता फ्लाय करायचंय. मग अशा पद्धतीमध्ये ती स्त्री कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना सहन करत आलेली आहे किंवा एक बंदिस्त स्वरूप तिच्या आयुष्याला आलेलं आहे, अशा पद्धतीची जी काही चर्चा आहे ती चर्चा त्यांनी या पुस्तकामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्यांनी हेही पुढे जाऊन सांगितलं की मी एक स्त्री आहे आणि हे जे काही सत्य आहे या सत्यावरती त्यांनी जे काही अनालिसिस केलेलं आहे ते अनालिसिस खूप महत्वाचं आहे. तिचं म्हणणं असं आहे की ही जी काही स्त्री नावाचा जो हा काही समाजामधला घटक आहे, हा स्त्री नावाचा घटक हा काय केला जातो तर हा घडवला जातो. त्याला पुरुषाच्या पद्धत प्रमाणे आपण त्याला वागणूक देत नाही. आणि म्हणून सुरुवातीपासूनच सिमॉन दी बुवानी हे सांगितलं की जेव्हा आपण स्त्रियांच्या लहान असताना त्यांच्या खेळण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की त्यांची जी काही खेळणी आहेत तर ती खेळणी आपण असं बघतो की किचनच्या संबंधातली असतात. म्हणजे जे काही स्वयंपाक गृहामध्ये जे काही भांडी वगैरे असतात, तर अशा पद्धतीची जी काही खेळणी असतात ही खेळणी स्त्रियांच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणजे लहानपणापासूनच तिला स्त्री म्हणून आणि तिची जागा देखील दाखवून दिलेली असते. आणि मग ती जागा कुठे असते, तर ती जागा किचन मध्ये असते. आणि किचन मध्ये असलेली जी ही जागा आहे, तर ही जागा तिला वारंवार ती स्त्री असल्याची जी जाणीव आहे, ही स्त्री असल्याची जाणीव ती करून देत असते. आणि त्याच्यामुळं तिचे जे काही खेळणे आहेत किंवा तिचे जे काही तिचं ती जिथे रमवान होते ती जागा कुठे असेल तर ती किचन आहे असं तिला सांगितलं जातं. पण पुरुषांच्या बाबतीमध्ये पुरुषाला घडवत असताना किंवा मुलांना घडवत असताना अशा पद्धतीची जी काही खेळणी आहेत, ही खेळणी त्याच्याकडे नसतात. तर त्याच्याकडे मैदानी खेळामधली खेळणी असतात. जसं की आपण समजतो क्रिकेट असेल किंवा इतर जे काही मैदानी क्षेत्र आहेत किंवा खेळ आहेत, तर त्या खेळाच्या बाबतीमध्ये त्यांना तशा पद्धतीनं घडवलं जातं. आणि खऱ्या अर्थानं इथूनच एक जेंडर डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. अशा पद्धतीची जी मांडणी आहे, ही मांडणी आपल्याला सिमॉन दी बुवानी तिच्या सेकंड सेक्स या पुस्तकामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग सुरुवातीपासून जे काही डिस्क्रिमिनेशन त्यांना पाहायला मिळतं, ते डिस्क्रिमिनेशन कशा पद्धतीचं असतं याची सविस्तर मांडणी त्यांनी याच्यामध्ये केली. ती खेळाच्या बाबतीमध्ये असेल किंवा ती मुलगा आणि मुलगी यांच्या संगोपनाच्या बाबतीमध्ये असेल, तर याची जी काही चर्चा आहे, ती चर्चा याच्यामध्ये त्यांनी आपल्याला केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तिला जी काही कंट्रोल मध्ये ठेवलं जातं, त्या कंट्रोलचं देखील त्यांनी त्या समाजामधलेच त्याची कारणं दाखवलेली आहेत. आणि तिने असं म्हटलेलं आहे की स्त्री घडवण्याच्या पाठीमागे देखील पॅट्रिआर्की ज्याला आपण म्हणतो किंवा त्याला आपण पुरुषसत्ताक कुटुंब ज्याला म्हणतो किंवा पुरुषांची सत्ता असलेली जी कुटुंब म्हणतो, तर त्याची चर्चा त्यांनी याच्यामध्ये केली. आणि त्यांनी सांगितलं की याला फक्त पुरुषच जबाबदार आहेत की त्याला स्त्री म्हणून घडवलं जातं. अशा पद्धतीचे आर्ग्युमेंट त्यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळते की केट मिलिएटने देखील सेक्शुअल पॉलिटिक्स या पुस्तकामध्ये सिमॉन सारखेच काही स्टेटमेंट त्यांनी केले. आणि त्यांनीही सांगितलं की जे काही समाज आहे, हा समाज नेहमी काय करत असतो, तर पुरुषांच्या डॉमिनन्सच्या बाबतीमध्ये चर्चा करत असतो. आणि मग फक्त समाजच नाही तर प्रत्येक धर्म देखील हा पुरुषांच्या डॉमिनन्सच्या बाबतीमध्ये चर्चा करत आलेला आहे आणि त्याच्या बाबतीतच बोलत आलेलं आहे, असं केट मिलिएटने देखील तिच्या सेक्शुअल पॉलिटिक्स या पुस्तकामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सत्तेचे क्षेत्र आहेत, समाज व्यवस्थेमधले जे काही किंवा धर्मव्यवस्थेमधले जे काही सत्तेचे क्षेत्र आहेत, हे सत्तेचे क्षेत्र किंवा त्याच्या अनुषंगाने असलेले जे काही कायदे आहेत, तर ते सगळे कायदे हे कोणी तयार केलेले आहेत, तर ते पुरुषांनी तयार केलेले आहेत. आणि मग त्यांचा इंटरेस्ट ज्याच्यामध्ये चांगला आहे, ते सगळे जे कायदे आहेत, ते सगळे कायदे हे पुरुषांनी त्यांच्या बाजूचे किंवा त्यांच्या पद्धतीचे बनवलेले आहेत. अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट केट मिलिएटने देखील तिच्या सेक्शुअल पॉलिटिक्स मध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच जेव्हा आपण हे पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की सिमॉन दी बुआ असेल किंवा केट मिलिएट असतील, तर या दोघींनी केलेले जे स्टेटमेंट्स आहेत, या दोन्ही लेखिकांनी केलेले जे स्टेटमेंट्स आहेत, ते स्टेटमेंट काय आहेत, तर एक प्रकारे पुरुषांची जी काही सत्ता आहे किंवा ज्याला आपण पॅट्रिआर्की म्हणतो, तर त्याला स्त्रियांच्या या परिस्थितीला ती कशी जबाबदार आहे, हे त्यांनी या दोन्ही पुस्तकामध्ये दाखवलेले आपल्याला पाहायला मिळतं. आपण सुरुवातीला हे बघितलं होतं की पुरुषांनी ही सत्तेची जी काही केंद्र आहेत, ती सगळी केंद्र ही आपल्या ताब्यामध्ये ठेवलेली आहेत. अशा पद्धतीची चर्चा आपल्याला आपण मागच्या लेक्चरमध्ये देखील केली होती. आणि मग या पुस्तकामध्ये देखील सेक्शुअल पॉलिटिक्स मध्ये देखील सत्ता ही फक्त पुरुषांनी त्यांचा इंटरेस्ट म्हणून बनवलेली गोष्ट आहे किंवा त्याच्यासाठी जी काही अनुषंगून कायदे आहेत, ते सगळे कायदे हे पुरुषांनी त्यांच्या बाजूचे बनवलेले आहेत. अशा पद्धतीचं स्टेटमेंट या पॉलिटिक्समध्ये सेक्शुअल पॉलिटिक्स या पुस्तकामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नाही तर पॉवर इज क्रिएटेड बाय मेन, म्हणजे सत्ता ही पुरुषांनी निर्माण केलेलं क्षेत्र आहे. अशा पद्धतीचं देखील एक स्टेटमेंट या पुस्तकामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते फक्त स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्त्रियांना ते सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे काही कायदे हवे आहेत, ते सगळे कायदे हे पुरुषांनी तयार केले. आणि त्यांना इंटरेस्ट असलेले जे काही सत्ता नावाचं क्षेत्र आहे, तर ते सत्ता नावाचं क्षेत्र त्यांनी निर्माण केलं. आणि ते कुटुंबातली सत्ता असेल, ती समाजामधली सत्ता असेल किंवा ती राजकारणामधली सत्ता असेल, या सगळेच सत्तेचे जे क्षेत्र आहेत, ते सगळे सत्तेचे क्षेत्र हे पुरुषांनी त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग नेमकं हाच धागा धरून केट मिलिएटने देखील या आपल्या पुस्तकामध्ये त्याची जोरदार चर्चा घडवून आणली. आणि त्यांनी हेही सांगितलं की स्त्रियांना फक्त फिजिकली फक्त अवेलाइज केलं जात नाही,
तर त्यांना मेंटली देखील एक आज्ञाधारक पद्धतीने त्यांना घडवलं जातं किंवा त्या पुरुषांच्या आज्ञेमध्ये घडतील अशा पद्धतीचं एक वातावरण समाजामध्ये निर्माण केलं जातं. अशा पद्धतीची चर्चा त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. इतकंच नाही तर हे जे काही फॅमिलीचं स्ट्रक्चर आहे, तर हे स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर हे स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे हे सांगत असताना केट मिलियट म्हणते की हे फॅमिलीचं जे स्ट्रक्चर आहे ते स्त्रियांच्या बाबतीमध्ये एखाद्या तुरुंगासारखं आहे अशा पद्धतीची चर्चा देखील या पुस्तकामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्यांनी हा पूर्ण फॅमिलीला स्त्रियांच्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांनी चर्चा केली तेव्हा स्त्री ही नेहमी त्या फॅमिली नावाच्या एका तुरुंगामध्ये घडत आलेली आहे किंवा तिच्यासाठी ही जी फॅमिली आहे ही फॅमिली एका तुरुंगाची सारखी तिची परिस्थिती आहे अशा पद्धतीची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्यांनी हा जो काही लढा उभा केला, हा लढा कशासाठी उभा केला तर हे सगळं डिस्ट्रॉय करण्यासाठी उभा केला. म्हणजे जे काही पुरुषांनी जे काही सत्तेचे क्षेत्र बनवलेले आहेत किंवा फॅमिली नावाचं जे काही तुरुंग बनवलेलं आहे किंवा त्याला फिजिकली आणि मेंटली कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ज्या काही व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत या सगळ्या व्यवस्था डिस्ट्रॉय करण्यासाठी हे आंदोलन उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ते इकॉनॉमिक फील्ड असेल, पॉलिटिकल फील्ड असेल किंवा सोशल फील्ड असेल, या सगळ्याच क्षेत्रामधल्या जी काही सत्तेचे क्षेत्र आहेत जे पुरुषांनी त्यांच्या ताब्यामध्ये ठेवलेले आहेत हे सगळे सत्तेचे क्षेत्र कशा पद्धतीने डिस्ट्रॉय करता येतील याच्यासाठी उभं केलेलं आंदोलन म्हणजे हे रॅडिकल फेमिनिझम आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण हे डिस्ट्रॉय केल्याशिवाय इक्वॅलिटीच्या गोष्टी होणार नाहीत असं या लेखिकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हे जे जेंडर डिस्क्रिमिनेशन जे आहे त्या जेंडर डिस्क्रिमिनेशनला जर संपवायचं असेल तर याच्या रूट पर्यंत आपल्याला जायला पाहिजे, म्हणजे त्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे. आणि मग त्यांनी हे सांगितलं की हे जे काही डिस्क्रिमिनेशनचं किंवा एक्सप्लॉयटेशनचं जे काही मूळ आहे तर ते मूळ काय आहे तर ते पॅट्रिआर्की आहे. आणि मग ही पॅट्रिआर्की जोपर्यंत आपण संपवणार नाही तोपर्यंत हे जे काही समाजाचं स्ट्रक्चर असेल, पॉलिटिक्सचं स्ट्रक्चर असेल किंवा जे काही फॅमिलीचं स्ट्रक्चर असेल हे स्ट्रक्चर आपल्याला बदलता येणार नाही. आणि म्हणून हे सगळं डिस्ट्रॉय करण्यासाठी एक आंदोलन उभं करणे गरजेचं आहे. अशा पद्धतीची मांडणी नंतरच्या कालखंडामध्ये होऊ लागली. आणि याला पार्श्वभूमी म्हणून जे काही दोन लेखक ठरल्या ती सिमोन दी बुवा आणि केट मिलियट. सिमोन दी बुवानी त्यांच्या सेकंड सेक्स मध्ये आणि केट मिलियटनी त्यांच्या सेक्शुअल पॉलिटिक्स मध्ये या सगळ्या समाजाचा असेल किंवा राजकारणाचा असेल किंवा फॅमिलीचं स्ट्रक्चर असेल हे कशा पद्धतीनं पुरुषांच्या हातामध्ये या सगळ्याच गोष्टींचं सत्ता केंद्र आहे याची चर्चा या पुस्तकामध्ये त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग इथून खऱ्या अर्थानं एक रॅडिकल फेमिनिझम ज्याला आपण म्हणतो तो रॅडिकल फेमिनिझम पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग ही जी सत्तेची केंद्र आहेत ही सत्तेची केंद्र संपवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही अशा पद्धतीची एक मांडणी त्यांनी केली आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण हे सगळेच आंदोलन पाहतो की ज्याला आपण मार्क्सिस्ट फेमिनिझम म्हटलं किंवा लिबरल फेमिनिझम म्हटलं किंवा रॅडिकल फेमिनिझम म्हटलं तर या सगळ्याच आंदोलनामध्ये किंवा सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे काही फेमिनिझमची मुवमेंट सुरू झाली ज्याला कुठलाही अप्रोच नव्हता किंवा आयडियोलॉजी नव्हती तर फक्त काय होतं तर एक इक्वॅलिटीची मागणी करणारी किंवा राईट टू वोट मागणारी किंवा अपॉर्च्युनिटी मागणारी ही जी काही आंदोलनं होती त्याच्यानंतर आलेलं जे काही रिलॉन्च होऊन आलेले ज्या काही मुवमेंट्स आहेत त्या सगळ्या मुवमेंटचं जर आपण बघितलं तर त्यांचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला एकसारखे असलेले पाहायला मिळतात. आणि मग ते ऑब्जेक्टिव्ह नेमके काय होते तर त्यांचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं की त्यांची जी लढाई आहे ही लढाई एक सोशल चेंज म्हणून पुढे आलेली आहे. समाजामध्ये जे काही आजचं स्ट्रक्चर आहे हे सगळं स्ट्रक्चर त्यांना बदलायचं आहे, त्याच्यामध्ये सोशल चेंज घडवून आणायचं आहे अशा पद्धतीची त्यांची जी काही मागणी होती ती मागणी हे त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. आणि मग आपण जी काही लढाई फेमिनिझमच्या बाबतीमध्ये लढतो आहे ही लढाई जर कशासाठी असेल तर ते एक सोशल चेंज म्हणून घडवून आणण्यासाठी आहे अशा पद्धतीचं एक ऑब्जेक्टिव्ह त्यांचं पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांचं जे काही रेप्युटेशन आहे किंवा त्यांचं जे काही स्थान आहे समाजामधलं ते स्थान हे पुरुषांच्या बरोबरीचं असावं अशा पद्धतीची देखील डिमांड आपल्याला पाहायला मिळते. आपण बघा सुरुवातीला जेव्हा सुरुवातीची आंदोलनं सुरू झाली कुठली आपण जेव्हा त्याला बघितलं होतं की जे फर्स्ट स्टेज मुवमेंट ज्याला आपण म्हटलं होतं आणि त्याला आपण सुरुवातीची जी काही वुमेन्स राईट कन्व्हेन्शन होती त्या वुमेन्स राईट कन्व्हेन्शन मध्ये देखील हिट्स डिमांड होत्या
की समाजामधलं जे काही स्ट्रक्चर आहे ते थोडंफार बदललं पाहिजे आणि पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचं रेप्युटेशन आपल्याला तयार करता आलं पाहिजे किंवा समाजामध्ये त्यांचं रेप्युटेशन हे पुरुषांच्या बरोबरीने असलं पाहिजे. असं एक ऑब्जेक्टिव्ह या सगळ्याच मुवमेंटच्या पुढे होतं. तिसरं जे ऑब्जेक्टिव्ह त्यांच्या समोर होतं ते होतं स्त्रियांचे जे काही व्हेरियस प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही समस्या आहेत विविध, त्या सर्व समस्यावरती चर्चा घडवून आणणे हे ह्युमॅनिझमचं ऑब्जेक्टिव्ह होतं. आणि मग समाजामधल्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस या प्रॉब्लेम्सचं जे काही रूट कॉज आहे ते रूट कॉज शोधण्याचा देखील आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून स्त्रियांना हे माहिती होतं की जेव्हा आपण आपल्या प्रॉब्लेम्सवरती चर्चा करू तेव्हा आपण त्याच्या रूट कॉज पर्यंत देखील पोहोचू. आणि म्हणून त्यांना हे वाटत होतं की आपण जर या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती स्त्रियांसोबत चर्चा केली तर त्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडण्याचा मार्ग देखील आपल्याला सापडू शकतो असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांच्या समोर जे ऑब्जेक्टिव्ह होतं ते ऑब्जेक्टिव्ह हेही होतं की आपल्या समाजामध्ये जे काही स्त्रियांचे व्हेरियस प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती चर्चा घडवून आणणे हे त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. आणि मग आपण या प्रॉब्लेम्स जर आपण त्याच्यावरती जर चर्चा घडवून आणली तर आपल्याला पुढे काय करता येईल, तर समाजामधलं जे काही इंजस्टिस आहे किंवा ज्याला ऑपरेशन्स म्हणतो किंवा एक्सप्लॉयटेशन म्हणतो याच्यावर देखील आपल्याला चर्चा करता येईल. आणि या इंजस्टिसच्या विरोधामध्ये, एक्सप्लॉयटेशनच्या विरोधामध्ये आपल्याला स्ट्रगल करता येईल. पण सुरुवातीला आपण आपलं एक्सप्लॉयटेशन कुठे होत आहे आणि त्याचं कारण काय आहे, आपल्यासोबत इंजस्टिस कुठे होत आहे आणि त्याचं कारण काय आहे, किंवा आपल्यावरती जे काही दडपशाही होत आहे ही दडपशाही कुठे होत आहे आणि त्याचं कारण काय आहे याची चर्चा अगोदर त्यांनी केली. आणि मग याची चर्चा करून त्यांनी याची कारणं शोधली. त्याची कारणं त्यांना पॅट्रिआर्कीमध्ये सापडली, पुरुषसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये सापडली, किंवा समाजामधले जे काही सत्ता क्षेत्र आहेत त्या सत्ता क्षेत्रामध्ये त्यांना ते सापडलं. आणि मग त्यांनी ठरवलं की याच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला स्ट्रगल करावं लागेल. तेव्हा आपल्याला आपले जे काही आपल्यासोबत जे काही इंजस्टिस होत आहे त्या इंजस्टिस पर्यंत आपल्याला जाता येईल किंवा त्याला आपल्याला जस्टिस मध्ये त्याचं रूपांतर करता येईल. जे काही आपल्यासोबत एक्सप्लॉयटेशन होत आहे ते एक्सप्लॉयटेशन आपल्याला थांबवता येईल. म्हणून त्यांनी काय केलं तर याची चर्चा सुरुवातीला घडवून आणली आणि स्त्रियांसोबत एक मोठं आंदोलन उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दुसरं एक ऑब्जेक्टिव्ह त्यांचं जे महत्वाचं होतं की डिस्कव्हरी ऑफ पॉवर अँड आयडेंटिटी, म्हणजे आपली जी काही शक्ती आहे ती शक्ती आणि आपली जी काही समाजामधली ओळख आहे या समाजामधल्या ओळखीचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. बघा, समाजामध्ये त्यांचं जे काही रेप्युटेशन होतं, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते याचा शोध घेतल्यानंतर त्यांना हे समजणार होतं की आपली नेमकी शक्ती काय आहे आणि आपली ओळख नेमकी काय आहे याचा शोध घेण्याचं काम या फेमिनिझमच्या मुवमेंटने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपण सुरुवातीला जे काही फेमिनिझमची मुवमेंट होती ती असेल किंवा लिबरल फेमिनिझम असेल, मार्क्सिस्ट फेमिनिझम असेल किंवा रॅडिकल फेमिनिझम असेल, तर या सगळ्याच फेमिनिझमच्या मुवमेंटनी काय केलेलं आहे तर हे सत्तेचं क्षेत्र काय आहे किंवा तुमची शक्ती काय आहे हे स्त्रियांना दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये केट मिलेट असतील किंवा सिमॉन दी बोआळ असतील, तर यांनी काय केलेलं आहे तर यांनी या स्त्रियांना त्यांची शक्ती दाखवून दिलेली आहे आणि त्यांची नेमकी ओळख काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्या फेमिनिझमच्या मुवमेंटचं जे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतं ते ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर डिस्कव्हरी ऑफ पॉवर अँड आयडेंटिटी, म्हणजे आपली जे काही पॉवर अँड आयडेंटिटी आहे याचा शोध घेण्याचं काम या फेमिनिझमच्या मुवमेंटने आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह सगळ्यात महत्वाचं होतं की माइंडसेट चेंज करणं, म्हणजे स्त्री आणि पुरुषांचं माइंडसेट त्यांना चेंज करायचं होतं. कशा पद्धतीनं चेंज करायचं होतं तर आपण बघितलं की पुरुषांना त्यांचं माइंडसेट अशा पद्धतीनं सेट करायचं आहे की त्यांनी असं समजलं पाहिजे की स्त्रिया आपल्या बरोबरीच्या आहेत, त्या आपल्या इक्वल आहेत. आणि स्त्रियांचं माइंडसेट असं सेट करायचं होतं की स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं माइंड सेट करण्याचं काम या फेमिनिझमच्या मुवमेंटने केलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून जेव्हा आपण आजच्या कालखंडामध्ये हे सगळं चित्र बघतो तेव्हा आपल्याला हे दिसतं की आज बऱ्याचशा पद्धतीमध्ये माइंडसेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हे फेमिनिझमची मुवमेंट सुरुवातीला स्त्रियांनी जरी उभी केली असली तरी जे.एस. मिल सारखे विचारवंत जे पुढे आले तर त्या विचारवंतांनी देखील स्त्रियांच्या या प्रॉब्लेम्स वरती बोलायला सुरुवात केली. आणि काही घटनेमध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट आणण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. तशा पद्धतीचे प्रपोजल देखील पुढे आणले. त्याच्यामुळं
फक्त स्त्रियाच नाही तर फ्रेडरिक एंगल्स असतील, J.S. मिल असतील, अशा पद्धतीचे पुरुष देखील या फेमिनिझमला पाठिंबा देत होते, कारण त्यांचं माइंड अगोदर सेट झालेलं होतं आणि त्यांनी हे समजलं होतं की स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आहेत. आणि म्हणून त्यांनी काय केलं होतं, तर त्या पद्धतीचे जी काही आंदोलनं सुरू झालेली होती त्या आंदोलनाला एक प्रकारचा सपोर्ट देण्याचं काम देखील या सगळ्याच विचारवंतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की फेमिनिझमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, हे फेमिनिझमचं ऑब्जेक्टिव्ह हे काय आहे, तर जे काही सोशल स्ट्रक्चर आहे, पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे किंवा जे काही फॅमिली स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरला त्यांना काय करायचंय सुरुवातीला, तर डिस्ट्रॉय करायचंय. डिस्ट्रॉय करायचंय. आणि असं नाही की इतके दिवस पुरुषांनी सगळे सत्तेचे क्षेत्र जे काही आहेत ते उपभोगले आहेत, त्याच्यामुळे आता स्त्रिया त्या सत्तेवरती येतील आणि पुरुषांना त्या घरी बसवतील, अशा पद्धतीचं त्यांना डिस्ट्रॉय करायचं नव्हतं किंवा अशा पद्धतीची मुवमेंट त्यांना उभी करायची नव्हती. तर त्यांची जी मुवमेंट होती ती इक्वॅलिटीची होती. आता आपल्याकडे जे काही आपण चर्चा करतो फेमिनिझमच्या बाबतीमध्ये, त्या फेमिनिझमच्या बाबतीमधली चर्चा जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला हे दिसतं की फेमिनिझमची जी काही मुवमेंट आहे, ही फेमिनिझमची मुवमेंट ही पुरुष सत्ताक जे काही क्षेत्र होते त्याला आता स्त्री सत्ताक बनवायचा प्रयत्न करत आहेत, अशा पद्धतीची चर्चा आपण करतो. पण तशा पद्धतीची चर्चा या फेमिनिझमच्या मुवमेंटने केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण ती जी चर्चा करतो ही चर्चा सगळी मोगम करतो की स्त्रियांना पुरुषांचे सगळी सत्ता केंद्र ताब्यात घ्यायची आहेत म्हणून फेमिनिझम मुवमेंट काम करते आहे, असं नाही आहे. स्त्रियांना काय करायचं होतं नेमकं, तर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा हवा होता. आपण जेव्हा जेवढे ऑब्जेक्टिव्ह बघितले तेवढे ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला पुरुषांच्या बरोबरीचं रेप्युटेशन पाहिजे आहे. आमचे जे काही व्हेरियस प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्स आम्हाला सोल्युशन पाहिजे आहे. आमच्याकडे सोबत जो काही इनजस्टिस होतो आहे, जे काही ऑपरेशन्स होत आहे किंवा एक्सप्लॉयटेशन होत आहे, तर याच्यावरती आम्हाला उत्तर हवं आहे. आणि मग आमची जी काही समाजामधली आयडेंटिटी आहे, आमची जी काही शक्ती आहे, याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला समाजाचं माइंडसेट करायचं आहे. म्हणजे काय, तर आम्हाला फक्त इक्वॅलिटी पाहिजे आहे. कशात कुणाच्या बरोबरीने पाहिजे आहे, पुरुषांच्या बरोबरीने पाहिजे आहे. आम्हाला काय पाहिजे आहे, तर आम्हाला लिबर्टी पाहिजे आहे. कशा पद्धतीची पाहिजे आहे, तर ती पुरुषांच्या बरोबरीची पाहिजे आहे. म्हणजे एकूणच काय, निसर्गाने जेवढं काही पुरुषांना जे काही अधिकार दिलेले आहेत किंवा जेवढी काही लिबर्टी दिलेली आहे, जेवढं काही त्यांना सत्तेची केंद्र निर्माण केलेली आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे आहे. अशा पद्धतीच्या डिमांड या फेमिनिझमच्या आहेत. असं नाही की पुरुषांची सत्ता आहे त्या पुरुषांची सत्ता संपवायची आणि मग आपण सगळे पुरुष सत्ताऐवजी आपण स्त्री सत्ताक कुटुंब पद्धतीकडे यायचं, असं नाही आहे. तर कुटुंबामध्ये कुठल्याही पुरुषाची किंवा कुठल्याही स्त्रीची सत्ता असणार नाही, तर तिथं एक इक्वॅलिटी असेल, तिथे एक समता असेल, तिथं सगळ्यांना सारख्या पद्धतीची जी काही लिबर्टी आहे, जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य असेल. आणि फक्त मुलाला किंवा मुलीला घडवत असताना ती केवळ मुलगी आहे म्हणून तिला घडवलं जाऊ नये किंवा मुलाला घडवत असताना तो केवळ मुलगा आहे अशा पद्धतीचे देखील त्याला घडवलं जाऊ नये. तर त्या दोघांना एक इक्वॅलिटीवरती घडवलं जावं. म्हणजे कसं, तर आपण सुरुवातीला बघितलं की मुलींच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की तिच्या खेळण्यामध्ये सगळी किचनचे साहित्य असतात. म्हणजे आपण तिला भांड्याचे खेळ वगैरे असं म्हणतो. पण आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये किंवा मुलाच्या बाबतीमध्ये हे सगळे कुठले खेळ असतात, तर ते आउटडोर गेम्स असतात. म्हणजे क्रिकेट असेल, कबड्डी असेल किंवा अशा पद्धतीचे खेळ असतात. तर या फेमिनिझमच्या मुवमेंटचं म्हणणं असं होतं की तिला तशा पद्धतीनं तुम्ही सुरुवातीपासून घडवू नका, तर तिला इक्वॅलिटीवरती घडवा. जेवढे आउटडोर गेम्स पुरुष खेळू शकतात तेवढेच ते स्त्रिया देखील खेळू शकतात. आणि म्हणून आजच्या कालखंडामध्ये आपण बघतोय की ज्या पद्धतीच्या क्रिकेटच्या टीम ह्या भारताच्या पुरुषांच्या बाबतीमधल्या आहेत, त्याच पद्धतीच्या क्रिकेट टीम ह्या स्त्रियांच्या देखील आहेत. आणि त्याच्यामुळं एक प्रकारची एक इक्वॅलिटी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला हे सगळं चित्र पुढे पाहायला मिळतं. आणि मग हे परिणाम कशाचा असेल, तर हे समाजाने हे माइंडसेट करून ठेवलेलं आहे आता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवून आणू शकतात किंवा करिअर करू शकतात. अशा पद्धतीचं एक माइंडसेट या समाज व्यवस्थेत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्यांची जी काही डिमांड्स आहेत, या सगळ्या डिमांड्स आता टप्प्याटप्प्यानं पुढे येऊन एक सोशल चेंज ज्याला आपण म्हणतो किंवा त्यांना जी काही रेप्युटेशन पाहिजे होती ती रेप्युटेशन म्हणतो. तर या सगळ्याच्या बाबतीमध्ये या फेमिनिझमच्या मुवमेंटनं एक मोठं काम आजच्या कालखंडामध्ये केलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे काही लिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज होत्या एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमधल्या असतील
किंवा एज्युकेशनच्या बाबतीमधले असतील, तर त्या लिमिटेड अपॉर्च्युनिटीज या आता खूप मोठ्या पद्धतीनं त्यांना ओपन करण्यात आलेलं आहे आणि स्त्री आणि पुरुषांना तिथं समान संधी किंवा इक्वल अपॉर्च्युनिटी दिली जात आहे. आता त्यांच्यासाठी कुठल्याही अशा लिमिटेड अपॉर्च्युनिटीज राहिलेल्या नाही. तर त्यांची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेमध्ये देखील विकास होत आहे किंवा वाढ होत आहे आणि त्या देखील पुरुषांच्या बरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळं एकूणच हे जेव्हा चित्र आजचं पाहतो त्यावेळेस हे जे काही ऑब्जेक्टिव्ह त्यांनी फेमिनिझमनं त्यांच्या समोर ठेवलेले आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये त्यांना जवळपास यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपण बघतोय की कुठलेही क्षेत्र असेल, ते सिक्युरिटीचं क्षेत्र असेल किंवा ते ऍडमिनिस्ट्रेशनचे क्षेत्र असेल किंवा ते एज्युकेशनचं असेल किंवा पॉलिटिक्सचं असेल, तर याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मग त्या पुढे याव्यात याच्यासाठी देखील एक चांगल्या अपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी निर्माण केल्या जात आहेत. आणि त्यांना जे काही सोशल चेंज हवा होता, त्यांना जे काही समाजामध्ये रेप्युटेशन हवं होतं किंवा त्यांच्यावर होणारा जो काही इनजस्टिस होतं, त्यांचं जे काही एक्सप्लॉयटेशन होतं, ते सगळ्या गोष्टी आता थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून जवळपास 1848 पासून जी काही मुवमेंट सुरू झाली, ती 1848 पासूनची मुवमेंट आज जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला ही सगळी जी मुवमेंट आहे किंवा त्यांच्या ज्या काही डिमांड्स होत्या त्या सगळ्या डिमांड्स आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळं समाजामध्ये हे एक आशादायक चित्र निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला परीक्षेमध्ये कदाचित याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात की त्यांचे नेमके ऑब्जेक्टिव्ह काय होते. तुम्ही जर थेरॉटिकल परीक्षा तुमची झाली तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतात की फेमिनिझम मुवमेंटच्या ऑब्जेक्टिव्ह वरती चर्चा करा किंवा असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की फेमिनिझमच्या जी काही मुवमेंट्स आहेत तर या फेमिनिझम मुवमेंटच्या वेगवेगळ्या आयडियोलॉजीवरती किंवा अप्रोचवरती चर्चा करून या सगळ्याच मुवमेंटचे जे काही ऑब्जेक्टिव्ह होते त्या ऑब्जेक्टिव्हची चर्चा करा. अशा पद्धतीचे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं जर ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती प्रश्न आले तर पॉवर अँड आयडेंटिटी याचा जो शोध घेण्याचं काम आहे ते कुठल्या सिद्धांतामध्ये झालेलं आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे की किंवा